सुप्रभात 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 सगळ्यांना गुड मॉर्निंग. कचऱ्याची गाडी आली वाटतं बाहेर, तर बघून येऊन कचरा टाकायचा आहे. आज काल पण आली होती वाटतं, आज पण आली, अजून नाही आली आहे. आपला कचरा रेडी आहे जाण्यासाठी. बाय बाय. आता गाडी आली का पहिल्यांदा याला टाकून देऊ. बाकी आपलं पाणी तापले वाटतं. पाणी तापले. हीटरला बंद करून टाकू. तर आपण आंघोळ वगैरे करून थोडंसं जेवण वगैरे करून हा कचरा टाकून आणि तीच रूम बघायला जाणार आहे रिटर्न. ती गेली नसेल तर चांगलं होणार आहे. बाकी बघूया काय होतं आहे. फर्स्ट मी हा कचरा टाकतो, आंघोळ करतो, जेवायला काहीतरी बनवतो, जेवण करतो आणि मग निघतो बाई. जमलं भाऊ. बेसन पिठला म्हणता याला. यात मी कांदा टाकलेला आहे, लाल मिरची टाकली आहे. आमच्या गावाकडं यात हिरव्या मिरच्या टाकतात, पण आता हिरव्या मिरच्या नसल्यामुळं ऑप्शनल आपण हे टाकून दिलं. बाकी एक नंबर बनलं. हां चला मित्रांनो, भरपूर टाईम झाला आहे, जवळपास 12 वाजले. आपल्याला अजून रूम सापडायची म्हणल्यावर 4-5 गाडल्या भेटायला लागणार आहे. पटकन निघू आणि आय होप आज रूम सापडणंच. मित्रांनो भरपूर हिंडलो आहे, 5-6 गल्ले हिंडून झाले. आता कुठं असं लोकेशन आहे आणि हा आपला रूम आहे. इथं हॉल आणि किचन भाड्याने द्यायला आहे. आजी चावी आणायला गेले, तर आपण जस्ट चेकआउट मारतो आहे. ही बॅक साईड वाटतं. हां बॅक साईड आहे. असं काही लोकेशन आहे. हे असतं मस्त आहे. इथं बसायला भारी यार. भरपूर यार लेऊन लागू राहिले. तर मी ना लेट आवरलं, त्यामुळं भरपूर टाईम झाला आहे. चला आजी येते किती, आणि अजून एक डबल रूमशी बोलणं झालं आहे. ते पण येत आहे, ते कुठं बँकेत गेले कामानिशी, तर ते पण येत आहे. ते पण आपल्याला रूम दाखवणार आहे. तर आय थिंक ही झाल्यानंतर आपण डायरेक्ट तिकडे जाणार आहे, कारण की बाई दम नाही राहिला आता. भाऊ ऊन लय झालं आहे. आजी आहे ना, चला आजी. हो उन्हात हिंडायचं म्हणलं ना, गेम हो राहिला डायरेक्ट फुल मोठा. हे आजी आले, चावी घेऊन येऊ राहिले. आता असली काही रूम आहे, एवढा मोठा हॉल आहे, एक खिडकी आहे, हा दरवाजा आहे, इथून मध्ये किचन आहे. एवढं मोठं किचन आहे. हे 2 नळ आहे. माय आपल्याला ही माननी फ्री भेटणार आहे. आणि वरती लेंटर आहे. हे जे आहे ते लेंटर बोलतं आहे. हे बाथरूम आहे. हो हे बाथरूम आहे. शॉवर नाही आहे. आणि इकडं बाल्कनी आहे. ही बाल्कनी आहे, छोटीशी आहे, मस्त आहे. इकडे पण एक खिडकी आहे, इकडे पण एक खिडकी आहे. आणि चांगलं आहे, क्वाईट गुड. ठीक आहे. फॅन वगैरे नाही आहे, लाईट वगैरे नाही आहे. विचारून बघू त्याला पसंत पडतं येतं, नाही तर मग ठीक आहे. शेवटी त्याला राहायचं आहे. आता त्याला मी व्हिडिओ कॉल करतो. अरे हा हॉलमध्ये फॅन आहे आणि बल्ब पण आहे, बढिया. चला त्याला कॉल करू आणि विचारून घेऊ कसं होतं आहे, आणि सांगतो मी तुम्हाला. कैसे आता हो लय ऊन आहे भाऊ. एवढं दमलं आहे, एवढं पाय पार दुखू राहिले येड्यावानी. अजून आपल्याला कामावर पण जायचं आहे. जवळपास 1:30 वाजला आहे. आपल्याला 2 वाजता कामावर निघायचं आहे. रूमचं काही लोकेशन नाही लागलं. जी डबल रूम होती तिच्यात नॉनव्हेज अलाउड नाही आहे. रेंट एकदम भरभरून वाढून दिले भाऊ लोकांनी. अरे बापरे, खतरनाक विषय झाला आहे. आपल्या भावाचं एक तर बजेट कमी आहे, आणि ते आता असला झोल ब्रोकर आपण हे नाही करू शकत, सजेस्ट नाही करू शकत, कारण की ब्रोकरला एका महिन्याचं हे द्यावं लागतं ब्रोकरेज.
2-3 रूमा बघितल्या, त्याच्यातली आता एक रूमचं फायनल व्हायचं राहिलं आहे. ती डबल रूम आहे, तिचं किचन वगैरे मी तुम्हाला जो टूर दिला ती वाली रूम आहे ती. ते काका नव्हते, ते संध्याकाळी येतील, तर भाऊ जाऊन डायरेक्ट चेक करणार आहे त्यांचं रेंट वगैरेचं काय सीन आहे. आणि बास भाऊ, आमची आता कष्ट लई झाली आता येडेवानी. आता बाकीचं राहिलं तो पाहून घेईन, थोडा आराम करतो आणि निघतो. चला भेटू उद्या, बाय.